नमस्कार मंडळी. आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज की नाही आपण सोशल वर्क डेबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. समाजसेवा ही खरी ईश्वर सेवा असं आपण सर्वजण मानतो. सोशल वर्कर्स हे तर समाजात जस्टिस, डिग्निटी आणि कम्युनिटी वेलबिंग यासाठी सतत कार्यरत असतात. समाजात बदल घडवून आणण्यासाठी ते सदा या गोष्टींसाठी झटत असताना आपण बघतो. 17 मार्च हा जागतिक पातळीवर समाज कार्य संवाद दिवस वर्ल्ड सोशल वर्क डे म्हणून साजरा केला जातो. मी स्वतः व्यावसायिक समाजसेविका आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं या दिवसाबद्दल, या वर्षीची काय थीम आहे त्याबद्दल थोडंसं आपल्याशी बोलावं. समाजशास्त्र ही शिक्षणाची एक शाखा आहे आणि ह्या विषयावर भारतात तर आता ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन एवढंच नव्हे तर PhD शिक्षण घेता येतं. आपल्याकडे सोशल वर्कसाठी विविध ठिकाणी महाविद्यालय म्हणजे कॉलेजेस आहेत. टाटा सामाजिक विज्ञान संस्था, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ही जी मुंबईत संस्था आहे ती ह्यातली पायोनियर संस्था आहे. 1936मध्ये ती सुरू करण्यात आली आणि आता बरेच इतरही कॉलेजेस आहेत जिथे सोशल वर्कबद्दल शिक्षण दिलं जातं. या वर्षाची सोशल वर्क डेची जी थीम आहे ती सांगते की को बिल्डिंग होप अँड हार्मनी, अ हॅरम्बी कॉल टू युनाइट अ डिवायडेड सोसायटी. हॅरम्बी म्हणजे पुलिंग टुगेदर, सर्वांनी एकत्र येऊन त्यातून एकत्र येणं किंवा एकता ही अपेक्षित आहे. आपण आपल्या समाजात सर्वांना एकत्रित आणि सर्वांसोबत घेऊन जायला हवं. सर्व समावेशक समाज निर्माण करायला हवा. समाजसेवक हे ह्याकरता एकत्रितपणे प्रयत्न करतील आणि शेअर्ड फ्युचर जगभर प्रस्थापित करतील अशी या थीममधली अपेक्षा आणि आशा आहे. समाजशास्त्रात ह्युमन डिग्निटी आणि सोशल जस्टिस यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना हे तर त्या कार्याचा गाभा आहे. म्हणून ह्या दिवशी सर्वांनी एक समाज निर्मित करण्यासाठी किंवा असा एकत्रित समाज निर्मित करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची शपथ घ्यायची गरज आहे. भारतात विविधता आहे हे आपण जाणतो. ही विविधता कोणत्या कोणत्या क्षेत्रात आहे याचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की वांशिक मूळ, धर्म, जाती, संस्कृती, भाषा, सामाजिक रूढी, परंपरा, सांस्कृतिक श्रद्धा, राजकीय तत्त्वज्ञान, विचारधारा आणि भौगोलिक भेद अशा या पातळींवर आपल्याला विविधता आढळून येते. आपल्याकडे विविध धर्म आहेत, विविध भाषा आहेत. संविधानात तर 22 भाषांना अधिकृत भाषेचा मानही दिलेला आहे. मराठी भाषा ही संस्कृत, तमिळ, कन्नड याप्रमाणे अभिजात भाषा आहे. आपल्याकडे प्रादेशिक विविधता पण आहे, म्हणजे स्थळ आणि काळ यानुसार विविधता दिसून येते. प्रत्येक प्रदेशाची विविधता ही वेगळी असते. नद्या, जंगलं, खनिज ह्यात प्रत्येक प्रदेशाप्रमाणे फरक पडतो. सामाजिक व राजकीय तसंच आर्थिक वातावरण प्रदेशाप्रमाणे बदलतं. प्रत्येक प्रदेशातील भाषा आणि पोशाख तसंच राहणीमान जे आहे यात आपल्याला विविधता दिसून येते. भारतात जातीय विविधता पण आहे. 1990मध्ये घटनेत दुरुस्ती करून अनुसूचित जातींची यादी याला जोडण्यात आली आहे. आपल्याकडे वर्गानुसार सुद्धा विविधता आढळते. आर्थिक परिस्थितीनुसार हे फरक आपल्याला जाणवतात. त्याचप्रमाणे स्त्री पुरुष समानता हे खरं तर आपलं स्वप्न आहे, पण लिंगावर आधारित विविधता आपल्याला भारतात नक्कीच बघायला मिळते. खरं तर ती जगभरातच आहे. स्त्री पुरुष आणि तृतीयपंथीय अशी या लिंगावर आधारित विभागणी आपण पाहतो. इतकी विविधता आहे हे खरं, पण तरीही त्यात एकता आहे, रादर असावी. विविध स्थानातील विविध प्रकारचे लोक एकत्र येतात. विविध परंपरांचे, संस्कृतीचे एकत्रीकरण होते. आपली घटना तर धर्मनिरपेक्ष समाज अपेक्षित करते. आपण भारतीय संस्कृतीमध्ये अनेक संस्कृतींना सामावून घेतलेलं आहे. आपल्याकडे लोकशाही राजवट आहे. आपण एकमेकांशी जुळवून घेऊन एकत्र राहण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. प्रत्येक नागरिकाला मानवी हक्क हे घटनेने दिलेली आहेत.
येथील रहिवाशांच्या समृद्धतेसाठी एकतेची गरज आहे. विविध परंपरेत वरवरचा फरक आपल्याला दिसतात, पण मूळ घटक मात्र त्याचे एकच आहेत असं जर खोलवर अभ्यास केला तर लक्षात येतं. एकूणच परोपकार, भूतदया, मानवता यावर सर्वांनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. कायद्यासमोर सर्व समाज हा समान मानला जातो. सर्वांना विकासाची संधी जायला हव्यात. आपली मायबोली भाषा आहे ती जतनाचे प्रयत्न केले जातात. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, पण परदेशी संवाद साधण्यासाठी इंग्रजी या भाषेचा वापर केला जातो. प्रत्येक राज्य त्याची भाषा प्रचलित करण्याला प्रोत्साहनही देते. जगाशी जोडण्यासाठी भाषा हे माध्यम नक्कीच ठरतं. आपण सर्व धर्मांचे सण समारंभ एकत्रित होऊन साजरे करतो. आपल्या संत मंडळींनी पण आपल्याला मानवतेचा आणि एकतेचा संदेश दिलेला आहे. आपलं राष्ट्रगीत एक आहे. अशा या विविधतेत एकता असलेल्या भारतामध्ये या ऐक्यासंबंधी काही आव्हानं पण आहेत. आपण बघितलं की भारतात विविधता आहे, त्याच्याचबरोबर एकता पण आहे. पण या ऐक्यासमोर काही आव्हानं आहेत. कधीकधी देशाऐवजी धर्म आणि जातीवर निष्ठा असलेली आपल्याला आढळून येते. आपल्याला खरं तर सर्वसमावेशक धोरण हवं आहे. इक्वॅलिटी आणि इक्विटी यातला जो फरक आहे तो लक्षात घेऊन कमकुवत व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणायला हवं आहे. आपण अजूनही जाती व्यवस्था आपल्या मनात घर करून आहे. जाती धर्म यांच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले जातात. आपले विचारसरणी ही पूर्वग्रह दूषित असलेले आपल्याला अनुभवायला येते. सांप्रदायिक संघर्ष होताना आपण बघतो. सांप्रदायवादामुळे असुरक्षिततेची भावना जनमानसात निर्माण होते. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्याला धक्का बसतो. आपल्याकडे खूप श्रीमंत आणि खूप गरीब असे लोक आहेत. आर्थिकदृष्ट्या ही विभागणी ही आपल्या विकासासाठी घातक ठरते. तसंच राष्ट्रीय ऐक्याला हे घातक ठरतं. गरिबांना योग्य संधी मिळत नाही आणि मग ते मागासलेले राहतात. आपण सांप्रदायिक दंगली, अविश्वास, विघटन अशी परिस्थिती इकडे तिकडे बघतो. असुरक्षित त्यामुळे वाटायला लागतं. अशिक्षित, अंधश्रद्धा यावर विश्वास असलेले लोक अजूनही आपल्या देशात आहेत. देशाऐवजी प्रदेशाची निष्ठा जेव्हा वाढते तेव्हा त्यातून देशहित नक्कीच साधता येत नाही. केवळ आपल्या राज्याचाच नव्हे तर एकूण देशाचा विकास व्हावा ही भावना देशाच्या ऐक्यासाठी आवश्यक असते. भाषेवरून संघर्ष होताना आपण बघतो तेव्हा भाषा वाद निर्माण होतो आणि मग माझीच भाषा उच्च आणि इतर भाषा कनिष्ठ अशी भावना निर्माण होते. यातून राष्ट्रीय ऐक्याला धोका पोचतो. आपण आदिवासी बोली भाषांना पण कमी महत्त्व देतो असं दिसतं. यातून अल्पभाषिकांवर अत्याचार होतो. संपत्तीचे असमान वितरण हे आपल्या राष्ट्रीय ऐक्यापुढचं एक मोठं आव्हान आहे. त्यातून संघर्ष निर्माण होतात, एकाधिकार निर्माण होतो, मोजक्या लोकांच्या हातात सत्ता जाते, शैक्षणिक तफावत निर्माण होते आणि एकूणच सामाजिक परिस्थितीवर या असमानतेचे पडसाद उमटताना आपल्याला दिसतात. गरीब श्रीमंत यातली दरी वाढत जाते. या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला सोडवायला हवं आणि त्याच्यासाठी कल्याणकारी दृष्टिकोन ठेवायला हवा. सामाजिक संयोग व परस्पर अवलंबत्व म्हणजे कसं की माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो असा एकटा नाही राहू शकत. त्याला समूहाने इतरांच्या सोबतच राहायची सवय आहे आणि त्याच्यासाठी सर्वांच्या हक्कांचं रक्षण होणं हे गरजेचं आहे. तेव्हा आपली कर्तव्य, आपली जबाबदारी ह्याची जाणीव ठेवून आपण आपले हक्क उपभोगायला हवेत. यासाठी सर्वसमावेशक, समानतेवर आधारित असा समाज निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतच आहोत आणि ते करत राहिलं पाहिजे. आपले संवादवाहिनी चॅनलचं ब्रीदच आहे किंवा त्याचा उद्देशच मुळात भेदभाव नष्ट करून समानतेवर आधारित मानवतेने जगणारा असा समाज निर्माण करणं. तेव्हा या संबंधी या दिवसाचं खूप महत्त्व मला वाटलं आणि म्हणून मला असं वाटलं की आपल्या सर्वांशी ते शेअर करावं. तेव्हा मंडळी, आपण याची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपल्या परीने समानतेसाठी किंवा जागतिक
पातळीवर सुद्धा ह्याच्यासाठी प्रयत्न होतात, तेव्हा आपण आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी ऐक्य निर्माण होण्यासाठी समानता आणि सर्वसमावेशक असं वागणूक वर्तन आपल्याकडून होईल, प्रत्येकाकडून होईल अशी काळजी घेतली तर त्याचे परिणाम आपल्याला समाजावर नक्कीच उमटलेले दिसून येतील आणि आपली प्रगती होणं शक्य होईल. तेव्हा आज इथे थांबते. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा. आपलं हे जे समानतेसाठीचं प्रयत्न आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू देऊया. आपल्याला जर हे चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ही सुद्धा विनंती. भेटू पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.